नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. भीमराज सेनेचा क्रांतिभूमी ते दीक्षाभूमी लॉंग मार्च मनमाडमध्ये दाखल. दीक्षाभूमी स्मारक समिती, RSS मुक्त करणे आणि टाकळघाट येथील बुद्धविहार व वित्तुबाबा मंदिर परिसरातील धार्मिक वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी भीमराज सेनेचा समाज प्रबोधन लॉंग मार्च आज मनमाडमध्ये पोहोचला. 20 मार्च रोजी चौदार तळे, महाड, रायगड येथून या मार्चला प्रारंभ करण्यात आला. जय भीम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकरभाई निकाळजे आणि भीमराज सेना प्रमुख राजूभाऊ थाटे यांच्या नेतृत्वाखाली हा समाज प्रबोधन लॉंग मार्च काढण्यात आला. दीक्षाभूमी स्मारक समिती, RSS मुक्त करणे, टाकळघाट बुद्धविहार प्रवेशद्वार स्वतंत्र असावे, टाकळघाट वित्तुबाबाच्या मंदिरातून तथागत बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व मूर्त्या काढाव्यात, टाकळघाट बुद्धविहारात फक्त बौद्ध धम्म आचरण व्हावे, वित्तुबाबाच्या आरतीमध्ये त्रिशरण बोलू नये, टाकळघाट वित्तुबाबा मंदिर परिसरात तथागत बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत वित्तुबाबांचे असलेले फोटो विकण्यास बंदी असावी आदी मागण्यांसाठी क्रांतिभूमी ते दीक्षाभूमी समाज प्रबोधन लॉंग मार्च काढण्यात आला. मनमाडमध्ये समाज प्रबोधन लॉंग मार्च दाखल झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपाईचे राजेंद्र आहिरे, गंगादादा त्रिभुवन, प्रदीप साळवे, डॉली निकाळे, बौद्धाचार्य सुरेश आहिरे, विलास आहिरे, डॉक्टर जालिंदर इंगळे आदींसह मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते. आवाज एन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. नवस मानला जातो. त्या साऱ्या प्रथा आणि अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये आपण एक लॉंग मार्च काढलेला आहे आणि हा लॉंग मार्च काढण्याचं सर्वात मोठं कारण जर असेल तर हा प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी घडतो, परंतु कुठल्याही ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर आपण होता ठोत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्धांची शिकवण ही या गोष्टीपासून आम्हाला दूर करते. तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो आम्हाला बाबासाहेबांनी जो धम्म दिला, जो सब धम्म दिला, त्या धम्मामध्ये ना जात पात आहे, ना उच्च नीच, ना समानता आहे, ना त्याच्यामध्ये अंधश्रद्धा आहे, ना त्याच्यामध्ये भुवाबाजीपणा आहे, ना त्याच्यामध्ये गंडेदोरी आहे. सर्व काही समान आहे आणि समानतेचं वातावरण असताना याचं षडयंत्र जर आपण पाहिलं असेल मित्रांनो, गेल्या हजारो वर्षापासून ज्या हिंदू धर्मामध्ये आम्हाला माणूस म्हणून जगता येत नव्हतं, ज्या हिंदू धर्मामध्ये आम्हाला रस्त्याने चालता येत नव्हतं, ज्या हिंदू धर्मामध्ये आमच्या कुठली देखील जमिनीवर पडली तर आमच्या घरामध्ये मडका घातला जायचं, आमची सावली जर कुठं दिसली तर ती झाडल्यात गेली पाहिजे म्हणून पाठीला झाडू बांधल्या जायचं. अशा प्रकारे हा अपेक्षा आमच्या पूर्वजांनी सहन केल्या. परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला आणि जनावरांमध्ये जन्म जगत असलेले माणसासारखी जगू लागली. त्यामुळे आमच्या आयुष्याचं सोनं जर कोणी केलं असेल ते फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. कुठल्या देवी देवताने, कुठल्या आलतू फालतू गोवाबाजीच्या लोकांनी आमचं भलं केलेलं नाहीये. पण त्या ठिकाणी होतं काय? आणि ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागतांचा बुद्ध धम्म आम्हाला दिला,